पहाटे 5 वाजताच आमची इंदापूरची टीम मढीसाठी निघाली. काणिपनाथांच्या मच्छिंद्रनाथाच्या दर्शनासाठी. जातानाच राशींच्या देवीचं दर्शन घेतलं. जाताना हिरवीगार अशी झाडी, निसर्गरम्य असं वातावरण आणि घाट पाहायला भेटले. असं करत आम्ही वृद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये जाऊन पोहोचलो. तिथं मुलांची मस्ती चालू झाली, मजा धमाल आणि मफलर गुंडाळायला घेतला. आणि तसंच आम्ही वृद्धेश्वराच्या मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ झालो. पुढे गेल्यानंतर वृद्धेश्वराच्या मंदिराचं प्रांगण, आतमध्ये गेल्यानंतर वरती गाभाऱ्यात आकर्षक अशी तिथली ठेवण पाहायला भेटली. समोरच होम जळत होता. कित्येक वर्षापासून हा होम पेटलेला आहे. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या स्वयंभू लिंगाचं म्हणजेच आपल्या पिंडीचं, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आल्यानंतर मग पाहायला भेटलं ते म्हणजे तिथलं समोरचं वातावरण, समोरच्या बाजूला असणारे मारुतीचं मंदिर आणि नंदी. आणि असं करत आम्ही त्या मंदिरातून बाहेर पडलो आणि वरती जाण्यासाठी त्या डोंगराळ भागातून वरती जाण्यासाठी निघालो. दगडांच्या पायऱ्या, तिथून श्रीरामांचं मंदिराचं दर्शन घेऊन, राम, लक्ष्मण आणि सीता यांचं दर्शन घेऊन खाली आलो. भूक लागलेली होती टराटरा आणि आम्ही सगळ्यांनी रट्टा मारला कंसावर आणि भुईमुगाच्या शेंगांवरती. तसंच आम्ही मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी वरती गेलो. आरतीच्या टायमिंग पर्यंत आम्ही तिथं पोहोचलो. आकर्षक असं दृश्य त्या ठिकाणी पाहायला भेटलं आणि हिरवीगार अशी झाडी, निसर्गरम्य असं वातावरण आणि तिथं सापाचं दर्शन झालं. धबधबे पाहायला भेटले. त्या पायऱ्या उतरत उतरत आम्ही काणिपनाथांच्या मंदिरात आलो. काणिपनाथांच्या मंदिरात दर्शन घेऊन तिथून बाहेर पडलो. तिथं हत्तीच्या कानातून ज्या काणिपनाथांचा जन्म झाला ती भूमी आम्ही बघितली आणि खरं तर मन भारावून गेलं. पहाटे 5 वाजताच आमची इंदापूरची टीम मढीसाठी निघाली. काणिपनाथांच्या मच्छिंद्रनाथाच्या दर्शनासाठी. जातानाच राशींच्या देवीचं दर्शन घेतलं. जाताना हिरवीगार अशी झाडी, निसर्गरम्य असं वातावरण आणि घाट पाहायला भेटले. असं करत आम्ही वृद्धेश्वराच्या प्रांगणामध्ये जाऊन पोहोचलो. तिथं मुलांची मस्ती चालू झाली, मजा धमाल आणि मफलर गुंडाळायला घेतला. आणि तसंच आम्ही वृद्धेश्वराच्या मंदिराच्या दिशेनं मार्गस्थ झालो. पुढे गेल्यानंतर वृद्धेश्वराच्या मंदिराचं प्रांगण, आतमध्ये गेल्यानंतर वरती गाभाऱ्यात आकर्षक अशी तिथली ठेवण पाहायला भेटली. समोरच होम जळत होता. कित्येक वर्षापासून हा होम पेटलेला आहे. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या स्वयंभू लिंगाचं म्हणजेच आपल्या पिंडीचं, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आल्यानंतर मग पाहायला भेटलं ते म्हणजे तिथलं समोरचं वातावरण, समोरच्या बाजूला असणारे मारुतीचं मंदिर आणि नंदी. आणि असं करत आम्ही त्या मंदिरातून बाहेर पडलो आणि वरती जाण्यासाठी त्या डोंगराळ भागातून वरती जाण्यासाठी निघालो. दगडांच्या पायऱ्या, तिथून श्रीरामांचं मंदिराचं